Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। संत रविदास हे थोर संत, कवी तसेच सामाजिक एकात्मतेसाठी सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते। त्यांनी मन चंगा तो काटवट में गंगा यासारख्या असंख्य दोह्यातून सहज, सुंदर आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी तसेच समाजात एकीची भावना वृद्धिंगत होण्यासाठी केलेले प्रयत्न व्यापक आहेत। सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवनभर समतादष्टित प्रयत्न केले। त्यांच्या विचाराचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे, तो भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असं प्रतिपादन उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सुनील कदम, नंदकुमार कांबळे, डॉक्टर धनंजय भिसे, गणपत भाग्यवंत, दत्तात्रय कांबळे, मारुती वाघमारे, हरीश वाघमारे, जालिंदर थोरात, प्रभाकर कदम, चंद्रकांत मस्के, रामेश्वर पाचारे, बळीराम वाघमारे, दत्तात्रय सोनवणे, अशोक शेळके, मारुती सोनवणे, सूरज पाखरे, राजहंस पाचंगे, किरण सोनवणे, भगवान वाघमारे, ॲडव्होकेट सूरज खाडे, संतोष वाघमारे, गोरोबा गुजर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच महापालिकेतील कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत रविदास महाराज यांची जयंती सर्व सामाजिक कार्यालयात साजरी करण्यात येते। त्यांनी भारतातील महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य केलं। त्यांच्या मनचंगा तो काटवट में गंगा यासारख्या अनेक रचना प्रसिद्ध झाल्या आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।